त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि काम करण्याची पद्धत माननीय भाऊंची सगळ्यांना माहिती होती. त्यामुळे भाऊंचा आदर्श ठेवून या ठिकाणी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर जी जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतजी बावनकुळे यांनी दिलेली आहे, त्याचबरोबर या भागातील आमदार अश्विनीताई असतील, शंकर जगताप असतील, महेश लांडगे असतील, उमाताई खापरे असतील, या सर्वांच्या सहकार्याने आणि खास करून भाऊंच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी कामाला सुरुवात करणार आहे. म्हणून इथं मी मानवंदना देण्यासाठी आलो होतो. आणि भाऊंनी जे आम्हाला अनेक वर्ष समाजकार्य आणि सगळ्याच कार्यातलं जे काही शिकवण दिली ती लक्षात ठेवून यापुढे मी काम करेन. आज मानवंदना दिलेली आहे, तर युवक म्हणून आपण आपलं स्वतःचं काही विजन आहे? विजन जास्तीत जास्त समाजापर्यंत पोचणं आणि समाजापर्यंत काम पोचवणं, ज्या शासकीय योजनेत ते पोचवणं आणि येणाऱ्या काळात समाज हा संपूर्णपणे भाजपला जॉईन करणं. काय शुभेच्छा देताना अमित देशमुख यांना आपण? खरं तर आपल्याला भाजपनी अगदी